रायगड जिल्ह्यातील मुरुड अलिबाग मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत रोहा तालुक्यातील असंख्य तरुणांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। रोह्यातील खारगाव, खरापटी आणि इतर गावातील युवकांनी रोहा तालुका शिवसेना प्रमुख ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश करून पक्षाची ताकद वाढवली। या कार्यक्रमात आमदार दळवी यांनी रोह्याच्या नेत्यांच्या छायेखाली कधी कोणी मोठा झालेला नाही असा घणाघात करत नाव न घेता खासदार सुनील तटकरे यांच्यावर सडकावून टीका केली। मी शेकापाचा रेकॉर्ड मोडून दोनदा आमदार झालो आहे आणि पुढील वेळेसही आमदार मीच होईन असा आत्मविश्वास यांनी व्यक्त केला। यावेळी रोहा शहरात आमदार महेंद्र दळवी युवा प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली असून कुमार हर्ष मुरलीधर पाटील यांची या प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली। यामुळे रोह्यात शिवसेनेचा युवा बळ अधिक भक्कम होणार आहे। या कार्यक्रमाला ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे, शहर प्रमुख मंगेश रावकर, युवा सेना प्रमुख आशिष स्वामी यांसह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेकडो युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तरुणाई इतिहास घडवू शकते अशा शब्दात आमदार महेंद्र दळवी यांनी युवकांना पुढे जाण्याचे आवाहन केले। तालुक्यातील शेकडो तरुणांनी आपल्यावर विश्वास ठेवत आपल्या शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला आहे, काय सांगाल? हर्ष पाटील सारखे एक उभतं नेतृत्व माझ्या जेव्हा संपर्कात आलं आणि एकंदर रोह्याचा पॉलिटिकल, हिस्टॉरिकल असा प्रवास त्यांनी मला सांगितला, त्यानंतर मी असा विचार केला की यार खरं आहे, आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली की माझ्या नावाने प्रतिष्ठान स्थापन करून रोह्यामध्ये विशेषतः सगळ्या तरुणाला एकत्र घेऊन खूप छान पद्धतीने त्यांना लोकांची सेवा करायची आहे असं त्यांनी सांगितल्यानंतर आजचा हा दिवसाचा खरा अर्थाने प्रवेश होतोय। असंख्य कार्यकर्ते जे आहेत, त्याला मानणारे, जाणणारे, त्याच्या संपर्कात आलेले सगळेच जे शिवसेना प्रेम करणारे आहेत आणि त्यांचाच खऱ्या अर्थाने प्रवेश होतो याचा सगळ्यात जास्त आनंद आहे। महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांच्या कार्यपालनावर विश्वास ठेवून आणि आमचे रोह्याचे तालुका प्रमुख आदरणीय ॲडव्होकेट शिंदेसाहेब यांच्या कार्यपालनावर विश्वास ठेवून खऱ्या अर्थाने त्यांनी आज प्रवेश केला आहे, त्याचा सगळ्यात जास्त आनंद आहे। आणि मला असं वाटतं की रोह्यामध्ये एक चांगला कार्यक्रम आम्ही 15 ऑगस्टला कृष्ण जन्मदिवशी घेतोय, प्रो दही हंडीचा, आणि मला असं वाटतं त्या दिवशी खऱ्या अर्थाने रोह्याची हंडी आम्ही फोडणार।